योग येणं सोपं आहे, पण त्या योगाचा क्षेम जीवनात होत असेल तर मला असं वाटतं ही परमात्म्याची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. संतांचं वर्णन करणारा अभंग इथे चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. आपण जर थोडासा गाथ्याचा विचार बारकाईनं केला, एक साधक म्हणून केला, काही ठिकाणी संतांचं वर्णन तुकोबारे लक्षणाच्या अंगाने करत आहेत, काही ठिकाणी तुकोबारे संतांचं वर्णन हे चरित्राच्या आधारावरती करत आहेत, आणि काही ठिकाणी संतांचं वर्णन एखाद्या ठिकाणी लक्षणं सांगितली, एखाद्या ठिकाणी संतांचं जीवन प्रतिपादन केलं, चरित्र सांगितले, आणि काही ठिकाणी संतांचे गुण सांगत आहेत. काय करतात संत, कशासाठी येतात, कसे जगतात, या सर्व घटनांच्या आधारावरती तुकोबारे संत परंपरेमध्ये आपलं चरित्र, आपले विचार मांडताना गाथ्यामध्ये आपल्याला दिसतात. सज्जन हो, तुकोबारे जर संतांचं वर्णन करत असतील तर ते संत समाजाच्या उपयोगाचे आहेत म्हणून वर्णन करतात. समाजाच्या उद्धाराचं माध्यम हे संत आहेत म्हणून तुकोबारेंचं वर्णन आहे. कारण संतांचे शब्द हे एखाद्याला बरं वाटावं म्हणून कधी उच्चारलेले नसतात. एखाद्या ठिकाणी संत एखाद्या गावाचं वर्णन करतात, एखाद्या ठिकाणी संत एखाद्या देवतेचं वर्णन करतात, एखाद्या ठिकाणी संत एखाद्या तीर्थक्षेत्राचं वर्णन करतात, एखाद्या ठिकाणी संत एखाद्या नदीचं वर्णन करतात, एखाद्या ठिकाणी संत एखाद्या पर्वताचं वर्णन करतात, एखाद्या ठिकाणी संत एखाद्या दिवसाचं वर्णन करतात, एखाद्या ठिकाणी संत एखाद्या तासाचं वर्णन करतात, एखाद्या ठिकाणी संत एखाद्या क्षणाचं वर्णन करतात, एखाद्या ठिकाणी संत अर्ध्या क्षणाचंही वर्णन करतात. मी आतापर्यंत बोललेले सगळे वाक्य प्रमाणामध्ये आपल्याला दिसतील. एखाद्या ठिकाणी एखाद्या दिवशी महाराजांच्या अंतःकरणामध्ये देव यावा, पण कुठलाही देव नाही, जो देव समाजालाही उपयोगाचा आहे, गरजेचा आहे, त्या देवाकडे सगळ्यांनी जावं म्हणून बोट दाखवलं. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी. एखाद्या दिवशी महाराजांच्या अंतःकरणात संत पटवून द्यायचे आहेत. महाराज म्हटले कोणीही संताकडे जाऊ नका, तुम्ही जा संतांकडे. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. तुम्ही एखाद्या दिवशी एखाद्या गावामध्ये जा. कुठल्या गावामध्ये जाओ? कुरकाकुड्यामध्ये. दुर्दैव आहे आपलं, महाराजांच्या श्रीमुखात ते गाव आलं नाही. महाराजांनी ते गाव शोधलं ज्या गावाची आवड तुम्हाला मला असेल यातनं बोल नाही, ईश्वरालाही देवालाही ते गाव आवडतं. तुम्ही त्या गावामध्ये जा. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव. तुम्ही जा तिथे, नवे नवे धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तिथे नांदे देव पांडुरंग. तुम्ही जा तिथे, तिथे नांदे सोमेश्वर तापी पूर्णा बरोबर. जिथे सगळे संत गेले त्या कोथळीला तुम्ही जा. आईसाहेबांच्या दरबारामध्ये जा. एखाद्या ठिकाणी त्यांनी गावाचं वर्णन केलं. एखाद्या दिवशी एखादा पर्वत महाराजांना आवडला आणि त्या पर्वताचं सखोल तत्वज्ञान आपल्याला कळावं. महाराज म्हटले कुठलेही पर्वत फिरू नका, विनाकारण दुसऱ्या पर्वतावर पायात काटे मोडल्यापेक्षा पर्वत फिरायची गरज नाही. दृष्टी पडता ब्रह्मागिरी त्यासी नाही यमपुरी. हो, तुमच्या जीवनामध्ये जे आवडीचं आहे ते वजा करा आणि जे गरजेचं आहे तिकडे तुम्ही धाव घाला. हे तुकोबारांचं वाङ्मय. खऱ्या अर्थाने मंडपात बसलेला हा सर्व समाज, माझा आवाज जिथपर्यंत पोहोचत असेल अशा प्रत्येकाच्या हृदयामध्ये एकच इच्छा आहे, आपल्याला सुख मिळावं. आपली धावपळच सुखाकडे. महाराज कोणी का असो ना, इथे मंडपात आलेले ही सुखाकरताच प्रयत्न आहेत, आणि घरी असलेले कदाचित इकडे यावं वाटत नाही. इकडे जाऊन 7 दिवस 10 दिवस आपल्या आयुष्यातले खर्च केल्यापेक्षा आपण घरी सुखामध्ये राहू, ही त्यांच्या सुखाची भावना आहे. सुखाय कर्माणि करोति लोको न तै सुखम मान्य दुपारमं वा विंदेत भूयस तथैव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन्नः. स्वतः मैत्री ऋषी तृतीय स्कंदामध्ये श्रीमद भागवतामध्ये बोलतात, सुखा करता सगळे लोक प्रयत्न करतात. सुखाय कर्माणि करोति लोको न तै सुखम मान्य दुपारमं वा. पण सुखाच्या अभिलाषेने जगणाऱ्या प्रत्येक माणसाला सुख मिळेल असं मात्र म्हणता येत नाही. आणि दुःखा करता कुणी प्रयत्न करत नाही. हो, कोणाला वाटत नाही मला दुःख व्हावं, तरी सगळ्यांना दुःख मिळतं. याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे, जिथे सुखा करता प्रयत्न करायला पाहिजे ते प्रयत्न चुकीच्या दिशेने चालू आहे. सुखा करता प्रयत्न करावे लागतात, नाही असं नाही, पण जिथे करायला पाहिजे तिथे करताना तुम्हाला मलाच कोणी दिसत नाही.
चिखलामध्ये कोणी फसल्यानंतर त्याला जर सुटायचं असेल तर महाराज म्हटले त्यानं उजवा पाय काढून डावा फसू नये किंवा डावा काढू आणि मग बाहेर निघू असं नाही. तिथे सुटा याचा काही करीतो उपाय तो देखे पाय गोविले. जितका जितका सुटण्याचा प्रयत्न कराल तितके जास्त अटकाल तो चिखल आहे. पण जर एखाद्या विहिरीमध्ये एखादा माणूस पडला आणि त्यानं हातपाय न हलवता मी विना सायासाचं मला कुणीतरी काढेल बुवा, कुणीतरी मला प्रयत्न करेल वाचवायचा. अरे बाबा, तुला जरी काढणारं कुणीतरी वरती उभं असलं तरी तुला स्वतंत्र सायास करावे लागतील. तो चिखल होता म्हणून शांत राहिलेलं बरं. ते पाणी आहे तिथे हालचाल करावी लागेल. तसं तुमचं आमचं चालू आहे. प्रपंचामधले प्रयत्न लोक परमार्थामध्ये करतायत, सुखा करतात, पण प्रपंचातले परमार्थामध्ये यशस्वी होतात असं नाही. इथे साधना करावी लागते. आपण पहिल्या दिवशी चिंतन ऐकलं, इथे सेवा करावी लागते. तुम्ही ती सेवा करा. सुखाची अभिलाषा आहे ना, सेवा करा, निश्चित सेवा. मी तर नेहमी सांगतो, मुक्ताबाईच्या दरबारामध्ये कोणाला पोरग होत नाही, कोणाची विहीर मंजूर होत नाही, कोणी 2 एकर शेती विकत घेत नाही. पण मुक्ताबाईच्या दरबारामध्ये ते मिळतं, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. स्वतःच पद या जगामध्ये कोण देतंय महाराज आईसाहेबांशिवाय. विठ्ठल विठ्ठल अशा संतांचं वर्णन श्री तुकोबरे करत आहेत. सुख पाहिजे ना, संतांकडे जा. संत विचाराने समाजसुखी होऊ शकतो. अध्यात्माची गोड, अध्यात्मात आणि वाङ्मयामध्ये शोभून दिसणारी ग्रंथसंपदा ज्या लोकांनी अभ्यासली, मला असं वाटतं त्यांना सुखाचा शोध घेत वन हिंडावं लागत नाही, भटकावं लागत नाही. ज्या नाथांच्या भागवताचं पारायण आपण करतोय, एक ओवी जरी समजली, एक काय सुंदर वेळ. मी तर पारायणाला बसलो नाही, पण जितका वेळ भेटला तितक्या पहिल्या दिवशी बसलो. गुरु कोणाला करावं, कोणा जवळ जावं याचं सखोल तत्वज्ञान नाथांनी म्हटलं. जावं कोणाकडे तरी, गुरु करावा लागतो. हो, जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण, त्यांचे वडील नारद महर्षीच्या चरणावरती लोटांगण घालतात आणि म्हणतायत, माझा पुत्र श्रीकृष्ण जान, न सांगेची मज ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण म्हणे मी पूर्ण बालक तुमचे. मी तर तुमचा मुलगा आहे, पोराच्या पाया पडतं का कुठे बाप की मला तत्वज्ञान सांगा. का हो, जगाचा मालक आहे तो, तुम्ही त्याला देव म्हणता, मी त्याच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात घालतो, तर एक तत्वज्ञानाची गोटी सांगत नाही. अहो, जिथे देवालाही सांगता येत नाही अशा देवाच्या पित्यालाही उपदेश करणारे नारदासारखे संत येतात. म्हणून संतांच्या उपदेशाने आपलं जीवन पवित्र होतं. ऐकावं माणसाने संताचं. आता हल्लीच्या काळामध्ये कोणाला गुरु करावं, कोणाला गुरु करावं, कोणाला गुरु करावं, भलत्या चर्चा रंगल्या. हा जो इकडचा वर्ग दिसतोय ना, या बाबतीत अग्रेसर आहे. आपण मुक्ताबाई फडावरच्या महिला आहोत, जरा जागरूकता असावी आपल्या अंतःकरणामध्ये. कोणाला गुरु म्हणावं? अहो, गुरु आहेत मुक्ताबाई. आणि मुक्ताबाई सारखं दैवत आपल्या जवळ आल्यानंतर देखील आपण जर हे प्रयत्न करत असलो तर मला असं वाटतं आपल्या जीवनाचा प्रवास चुकीच्या दिशेने चालू आहे. तपासा, तुम्ही ज्याला आपलं म्हणताय त्याला तपासा. वारकरी संप्रदायामध्ये तपासण्याची प्रथा आहे, नाही असं नाही. मुस्लिम समाजाचे एक संत आपल्या संप्रदायामध्ये झाले. काय म्हणणं आहे त्यांचं? बसा बसा. विठाल 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 विठाल. तपासा आपण कोणाला आपलं म्हणतोय. विठाल 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 विठाल. काही लोकांना काय योग्य आणि काय चुकीचं ही कळत नाही. बरं, चांगल्या ठिकाणी असतात ते लोक तरी कळत नाही. आमच्या गावचा एक माणूस डाळ उपटायला गेला दवाखान्यात. डॉक्टर म्हणे, बा तुमची डाळ उपटा लागते, ते बिघडली आहे, किडली म्हणे ते. हा म्हणे, भाऊ उपटा, मी त्याच्यासाठी झालो. त्या डॉक्टरनं असा आ करायला लावलं त्याला, याचं तोंड आ राहील म्हणून एक साधन त्या तोंडामध्ये खोसलं. त्या डॉक्टरनं केले दात उपटायला डाळीपर्यंत सुरुवात. पहिला दात काढला, दुसरा काढला, तिसरा काढला, 4 दात काढल्यावर हा म्हणे, का हो मी तर डाळ उपटायला येल्यावर राजे तुम्ही 4 दात उपटले. अरे म्हणे, मी रस्ता करून आलो, डाळी लोक जायले, तशी डाळ नसते उपटल्या जात, मी जागा करतो.
आपल्याकडे कोण कोण्या भावनेनं पाहतंय, कोण्या उद्देशानं आलंय, याचा काही विचार चांगल्या ठिकाणीही तो राहत नाही. त्या माऊलीच्या अंतःकरणामध्ये वाईट भावना नाही, पण ते कोणीतरी हरवलंय सांगून दे. आता काय त्यांचं ते काय समजून घ्यावं, त्यांना उठूही आपण शकत नाही, बोलू शकत नाही. मुक्ताबाईला प्रार्थना करा, ते अर्ध्या तासात तुमच्या जवळ येतील. विठ्ठल 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 असू द्या, बसा. वारकरी संप्रदायामध्ये गुरु कोणाला म्हणावं, मला असं वाटतं हे तपासलं पाहिजे. विनाकारण आपलं आयुष्य आपल्या अकलेचं दिवाळं कोणाचे पायावरती नाही नाही. हलकट चरण जीवनामध्ये भेटूच नाही महाराज. पवित्र अंतःकरणाची माणसं भेटावीत. ओढाळ संगती पाहे, नाथ महाराज भागवतामध्ये बोलले, क्षणभर गेली या धर्म गाय, तिचे संगती पाहे लोडणे वाहे निरंतर. अरे चांगल्या गायीनं ओढाळ माणसाच्या, ओढाळ गायीच्या नादी लागू नये. तिनं समजून जावं आपला कोणीतरी मालक आहे. आपलं चुकीचं वागणं कदाचित ते आपल्याला मार खायला लावेल यात नवल नाही. प्रजेनं केलेलं पाप राजाला जर भोगावं लागत असेल तर याचा त्रास आपल्या मालकाला होईल. लोक हे जनावर आमचा मका खाते असं म्हणत नाही. अमुक अमुक पाटलाची गाय आमच्या शेतात आली म्हणून मालकाला हिनवतील. म्हणून मला असं वाटतं त्या गायीनं विचार करावा. ओढाळ संगती पाहे, क्षणभर, फार वेळ तर नाही पण क्षणभर गेली या धर्म गाय. त्या ओढाळीच्या संगतीत आपण क्षणभर जाऊ नये. आणि गेलोच लोडणे वाहे निरंतर. आयुष्य भरा करता लोडणं गळ्यात पडलं म्हणून समजा. तसं मुक्ताबाई फळावरच्या महिलांनी, पुरुषांनी विशेषतः आपल्या जीवनामध्ये आपण गुरु कोणाला करावं, कोणाचं ऐकावं, एवढं तरी या सप्ताहामधून घेऊन जा. नाथ महाराजांचं दुसरा अध्याय वाचा. नाथ महाराजांच्या पारायणाचा वाचून सोडू नका. अहो कोणाला आपलं म्हणून जात नाही, पात नाही, धर्म नाही, पंथ नाही. कोळी माळी कुंभार चांभार पाटील ह्या सगळ्या जाती ज्या तुमच्या माझ्या डोक्यात भरल्या, आपण जर बारकाईने तपासलं तर जातीला कुठेही वारकरी संप्रदायामध्ये स्थान नाही. चोखा मेळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. नवे नवे कबीर मुमीन लतीफ, मुसलमान सेना नावी जान विष्णुदास. जातीचा काय संबंध आहे महाराज. जाती न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान. मोल करो ना तलवार का, पड़ी रहे न दो म्यान. तुका मने नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम धन्य तोची, ज्याचे मुखी नाम धन्य तोची, ज्याचे मुखी नाम धन्य तोची. जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम धन्य, ज्याचे मुखी नाम धन्य तोची, ज्याचे मुखी नाम धन्य तोची. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम धन्य तोची. ज्याच्या मुखामध्ये ईश्वराचं नाव आहे तो धन्य आहे. तो कोण्या जातीचा आहे याला महत्व नाही. ते महाराष्ट्राच्या मातीचे, ज्ञानोबा तुकोबर यांच्या पंथाचे हे महत्वाचं आहे. तपासा आपण. गुरु तपासून करायची पद्धत वारकरी संप्रदायामध्ये आहे. एक दादू पिंजारी नावाचे संत आपल्या परंपरेमध्ये झाले. दादू पिंजारी एकदा काशीचा एक कोतवाल त्या दादू पिंजारींना भेटायला आला. मला त्यांचं गाव सांगता येत नाही दादू पिंजारींचं. तो काशीचा कोतवाल ज्यावेळेला दादू पिंजारींना भेटायला आला आणि आल्या आल्या दादू पिंजारींच्या गावामध्ये आला. दादू पिंजारी आपलं अंगण झाडत होते. त्याला ओळख नाही कोण दादू पिंजारी आहे. आल्या आल्या कोतवालाने विचारलं, ए झाडू मारणाऱ्या. आता कोतवालाने बोलावं कसं, काय अपेक्षा करतो तुम्ही कोतवालाकडून. हे झाडू मारणाऱ्या माझ्याकडे पहा. त्यानं चेहरा पाहिला तर तो मुस्लिम माणूस दिसला. अरे मराठी बोलून जमणार नाही. या दादू पिंजारी नाम के कोई संत रहते, आपने सुना है उनका नाम? हाजी बोले सुना है. कहाँ रहते पता है? हाजी पता है. कहाँ रहते? वो जो सामने वाली कुटिया है ना, वही तो वो महात्मा रहते. आता त्यांनी आदरार्थी विचारलं होतं म्हणून उत्तर देणाऱ्याने आदरार्थी दिलं, हा त्याचा अर्थ आहे. बरोबर. ये कुटिया ना, हा हा यही कुटिया. त्यांना अशी बाई मागे सारली. कोण? कोतवालानं. जितकी ऊर्जा होती शरीरात तितक्या ताकदीने खाळकणे आवाज काढला.
जरा जोरात होती ते बाई, चांगलीच मागे सारली होती. एवढी जोरात नव्हती महाराज ते, आवाज चांगलाच का लावला. मारली बघा श्रीमुखात. मारता बरोबर दादू पिंजरेने हात जोडले. चूतों की बाजार में पत्थरों का व्यापार करना संतों का काम नहीं. ये तो महाराष्ट्र है, संतों की भूमि है. या कोई संत कोई साधु अपने मतलब के लिए कोई साधक से कभी झूठ नहीं बोलता. तुम्हाला लुबाडायचं आणि आमचे दुकानं चालवायचे हे वारकरी संप्रदायाचे धंदे नाही. हा पवित्र, हा त्यागाचा संप्रदाय, स्वतः जवळ असलेलं सगळंच सगळं देणाऱ्यांचा संप्रदाय. दिलं हे चंदू महाराजांसारखे वादक तयार होतात. हे देणं आहे पांडुरंग बाबा वैद्यांचं. दिलं, जवळ असलेलं सगळं दिलं. घ्या, लुटा आम्हाला, आम्ही घेत नाही कोणाचं. शिष्याची जो न घे सेवा मानी देवा सारी घे. अरे जो शिष्याला सर्वस्व देऊन त्याची सेवा न करता देवाप्रमाणे त्याची पूजा करतो तो वारकरी संप्रदाय आहे. म्हणून कोणाजवळ जावं याचा विचार करा कधीतरी. मारलं बघा ना, हात जोडले दादू पिंजरेने. मारली तुम्ही मला, मारलं याचं वाईट वाटत नाही हो. मारलं याचं वाईट वाटत नाही, फक्त का मारलं त्याचं कारण सांगा. का मारा? अरे म्हणजे साधू कुठं झोपडीत राहता का? झोपडी दाखवतोय मला म्हणून मारला. पण खरं सांगतो तेच घर आहे हो दादू पिंजरीचं. तुम्ही जा, तेच घर. आता हा माणूस तेच घर सांगतो, याच्या नादी न लागलेलं बरं म्हणून कोतवाल फिरला, त्या घराजवळ गेला. एक मुस्लिम माणूस तिथे भेटला आणि विचारलं, चाचा या दादू पिंजरी नाम के कोई संत रहते? हाँ बोले रहते. उनका घर? हे तो घर है उनका. हेच घर आहे. हाँ, मग पटलं तेच घर आहे. अच्छा ठीक है, बताओ कहाँ है दादू पिंजरी? वो क्या अपना आंगन साफ कर रहे. आता हातातली बॅग खाली ठेवली, काय असेल ते साहित्य बाजूला ठेवलं आणि पळतच गेला तो माणूस. साष्टांग दंडवत घातला. महाराज वाईट माणूस समजू नका. कोतवाल मी काशीवरून आलो, मजल दर मजल मुक्काम दर मुक्काम करत आलो. युपीतून आलेलो हा साधक तुमच्या दर्शना करता आला. काही ठिकाणी उपवास घडला महाराज, काही ठिकाणी अन्न भेटलं, पण तुमच्या दर्शनाची अभिलाषा होती. झालंय ते दर्शन, होऊ नये पण असा अपराध माझ्या हातून घडला. तुमच्या श्रीमुखात मारली महाराज, क्षमा करा मला, क्षमा करा महाराज. महाराज हात फिरवतायत त्या कोतवालाच्या डोक्यावरून आणि सांगतायत, बाबा रे हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये मुक्ताईनगरच्या स्त्रिया जर संक्रांतीच्या दिवशी, उद्याची संक्रांत आहे, त्या संक्रांतीच्या दिवशी गाडगं मडकं आणायला जर बाजारात गेल्या ना, ज्या मडक्याचं 2 तासाचं काम आहे तेही मडकं आमच्या बाया हजारदा तपासून घेता. अरे ज्या गुरुवरती आयुष्य समर्पित करायचं लेखा, तो गुरु एकदा तपासून घेतला तर काय बिघडलं? याचा अर्थ बसलेल्यांनी सगळ्यांनी गुरु असेच तपासून घेतले पाहिजे पुढे आसानीवर. पण तुम्ही तपासा ती योग्यता, ती भावना. महाराज म्हटले कोणी धन्य होत नाही या जगात. तुम्ही जा, जे खरंच धन्य आहे त्यांनी प्राप्त करून घेतली ती धन्यता आपल्या जीवनामध्ये त्यांच्या जवळ जा. धन्य ते संसारी लक्षणाच्या अंगाने तुकोबऱ्यांनी वर्णन केलं. कोण धन्य? दयावंत जे अंतरी, जे अंतःकरणातून दयावंत आहे ते धन्य. कोणी धन्य नाही. वास्तविक दया हा धर्म कशाचा आहे हो? हाताचा, पायाचा, कानाचा? दया हा धर्म आहे कशाचा? दया हा धर्म अंतःकरणाचाच आहे. तरी बोलले दयावंत जे अंतरी. याचा अर्थ दयेमध्ये प्रकार असणारे लोक तुकोबऱ्यांनी पाहिले असावेत. तुम्ही बोर झाले का? मी घरून येऊ का चक्कर मारून? एक तुम्ही असं टेन्शन घेऊन बसू नका. अगदी वेळेत आपल्याला महाराजांनी दिलेल्या वेळेमध्ये कीर्तन सोडायचं. असं इतका समाज कधी ताब्यात सापडत नाही. आलेल्या संधीचं सोनं माणसानं करून घेतलं पाहिजे, आहे की नाही? कृपा आहे आमच्यावर आई साहेबाची. काही जगतामध्ये तुकोबरांनी पाहिले असावेत ती दयावान लोक. कुठली? ज्यांची दया फक्त नाटकात आहे. दया नाटकातली वेगळी, ती दया भावनेमध्ये दाखवण्याचा प्रयत्न वेगळा. कीर्तनाच्या वेळे रडे पडे लोळे, प्रेमे विन डोळे गळत आती तुकोबरांनी आघात केला. कीर्तनाच्या वेळेला भावनिक वातावरण तयार करायचं, रडण्याचा आवाज काढायचा, समाजाला रडवायचं.
आणि महाराज खूप भावनिक हे दाखवून द्यायचं ते धन्य नाही हो. प्रेमाविन डोळे गळतात ती अंतकरणात हृदयात प्रेमाचा पाझर नाही आणि डोळे वाहत आहे त्याला किंमत नाही. ज्याने सत्याचा बोकसा काढिला असत्य तृण फुटा भरिला. सत्य हृदयामध्ये कधी शिरलं नाही आणि अंतकरणातलं असत्य समाजात कधी आलं नाही असे जगतामध्ये लोक आहे ते धन्य नाही. काही लोक अंतकरणात दयावंत आहे पण त्यांची कृतीही दयेची आहे. काही लोक अंतकरणात निर्दयी आहे त्यांची कृती दयेची आहे. बघा समाजामध्ये एक वर्ग असा आहे ज्यांची कृती ही दयेची आहे आणि अंतकरणातही दया आहे. काही लोकांच्या अंतकरणात दया नाही पण कृती दयेची आहे. काही ठिकाणी लोकांचं अंतकरणही निर्दयी आहे आणि कृतीही निर्दयी आहे. अंतकरणातही दया आणि कृतीही दयेची इथे संत मोडतात. परिशेष न्यायाने जर सांगायचं झालं तर काही ठिकाणी अंतकरणात दया पण कृती निर्दयी. एखादी आई आपलं पोरग उन्हात खेळत असलं तर त्या पोराला मारते म्हणते सावलीत मर. याचा अर्थ त्या माऊलीकडे पाहून तिला शिव्या घालाव्या इतकी ती निर्दयी नाही. तिच्या अंतकरणाचा ठाव घेऊन मुलाची काळजी तिला आहे. या परिशेष न्यायाने आई त्या वर्गामध्ये मोडते. पण जगामध्ये एक वर्ग इतका घातक आहे ती कृतीच दयेची करतात अंतकरणात दयाला थारा नाही. स्नेह वाढे खाटीक पशु पाळी महाराज म्हणतात. एखादा खाटीक पशु पाळतो बोकड पाळतो मग 31 डिसेंबर आली की त्याला एकदम तेजीत येते त्याचं मार्केट. 31 डिसेंबरला असं काम आलं रंगात आणि इंग्रजाईचं भूत घुसलं बायकोच्या अंगात. चला म्हणे 31 डिसेंबर साजरी करू. बांधला बोकडतो त्याला सावलीत बांधीन पाणी पाजीन हिरवा चारा. पण किती दिवस फक्त 30 डिसेंबर लोक 31 डिसेंबर आला रे आला संपलं. स्नेह वाढे खाटीक पशु पाळे. अंतकरण त्याचं निर्दयी आहे फक्त कृती द्यायची. महाराज म्हटले जे द्वेष्ट्याची ही अद्वेष्ट्य आहेत हृदयापासून जे प्रेम करतात त्रास देणाऱ्यांवरती विशेष जे प्रेम करतात ते दयावंत धन्य. महाराज ज्यानं आपल्याला त्रास दिला त्याच्यावरही दया करणं प्रेम करणं हे कोणालाही जमत नाही. काय लागतो राग यायला काय लागत नाही महाराज. पण संत हे द्वेष्ट्याची ही अद्वेष्ट्य. अपकार करणाऱ्यावरही उपकार करावा ही संतांच्या हृदयातली भावना आहे. मग जो विंचू आम्हाला पाण्यातून काढल्यानंतर चावत असेल त्याच विंचूला आम्ही बाहेर काढलं पाहिजे. अरे जे बोराच्या काठीनं मारत असतील त्याचेच पाय चेपले पाहिजे त्यालाच कीर्तनाला आणलं पाहिजे ही भावना संतांची. निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी. जावं भिक्षा मागायला नाथांनी अडकावी ज्ञानोबाऱ्यांनी अडकवावी झोडी खांद्याला. सिद्ध बेटातून आळंदीत यावं भिक्षा मागायला. झोडी पसरावी पुढे वाढावं समाजाने कोरांना. आणि कोरांना सिद्ध बेटामध्ये घेऊन जात असताना कुणीतरी अडवावं माऊलींना. काय रे झोडीमध्ये कोरांना आहे काका. ज्यानं अडवलं तो पागोटीवाला माणूस त्याचं नाव होतं विसोबा. काय घेऊन चालला रे कोरांना आहे काका. कोरांना बघू बरं कसं असतं कोरांना बघू दे बरं. कोरांना आहे काका काय त्यात बघण्यासारखं बघू दे. खांद्या अडकलेली झोडी काढावी त्यातलं कोरांना पाहावं. हे कोरांना घेऊन सिद्ध बेटात जायचं मजा करायची. कोरांना तर ही मजा असते हे विसोबांच्या शब्दातून कळलं त्या दिवशी. मजा करायची. संन्याशाची पोरं इतकी कसली हौस रे तुम्हाला जीवन जगायची. तरी हात जोडून उभं राहावं. न्यायची इच्छा आहे का कोरांना. हा काका आमची बहीण वाट पाहते मुक्ताबाई न्यायचंय मुक्ताई जवळ हे कोरांना. झोडी घ्यावी विसोबानं. ज्या कोरांना या जगतातलं कुत्रही तृप्त होऊ शकत नाही ते कुत्र ते रस्त्यावरती फेकावं कोरांना. माऊलींनी तेही आनंदानं स्वीकारावं. तुमची इच्छा काका
झोडी घेतली, अटकवली खांद्याला. सिद्ध बेटामध्ये खाली झोडी मुक्ताबाई जवळ दिली ज्ञानोबारांनी आणि अश्रू पुसत पुसत निघून गेले. मुक्ताबाई झोडीमध्ये पाहते, आईसाहेबांनी पाहिलं झोडी तर खाली आहे. झोडी खाली आली याचं वाईट वाटत नाही, पण माझा ज्ञानदादा माझ्याशी न बोलता गेला याचं वाईट वाटतंय. मुक्ताईने पळत जावं, झोपडीकडे पाहावं, दरवाजा बंद आणि खिडकीतून पाहावं विश्वमौली ज्ञानोबाराया गुडघ्यामध्ये मुंडक खूप सुंदर रडताय. त्यावेळेला एक बहीण जिला त्रिदेव जननी म्हटलं ती आई आवाज देते ज्ञानोबारायांना, ज्ञानदादा, अरे ज्ञानदादा, रडू नको ज्ञानदादा. कदाचित तुझी खाली झोडी जर तुला रडवत असेल ना, ता भला मोठा गैरसमज आहे. लहान बहीण उपवाशी राहील म्हणून माझा रडणारा ज्ञानदादा मला रडताना पाहता येत नाही. ज्ञानदादा, शपथ आहे रे ज्ञानदादा, संध्याकाळ पर्यंत तुला अन्नाचा कण मागणार नाही, फक्त तू रडू नको. ज्यांच्या कुशीमध्ये रडायचं असताना ज्ञानदादा, ती मांडीत आयुष्यात कधी पाहायला भेटली नाही रे, कधी अनुभवता आली नाही. पण आता मायबाप गेल्यानंतर ज्यांच्या कुशीमध्ये हक्काने रडावं वाटतं, ती माऊली जर रडत असली, तो ज्ञानदादा जर रडत असला, आम्ही कोणाकडे हक्कानं बोलावं रे ज्ञानदादा, रडू नको दादा. दादा, तुझी बहीण हाक देते तुला, उघाड ताटी, रडू नको दादा. सज्जन हो, जेवढा कीर्तनाला उपस्थित समाज आहे, आपण थोडंसं आपल्या अंतरंगाचा विचार करा. या जगामध्ये मायेचा पदर माणसाच्या जीवनातून निष्ठून जातो ना, त्या दिवशी प्रेमानं पाठीवरून हात फिरवणारं एकच दैव शिल्लक राहतं, ती बहीण आहे. मायेची जागा बहीण घेते. मग ती ज्ञानोबारांची असली तरी बहीण आणि तुमची माझी असली तरी बहीण. मोठं नवल आहे या कालाचं, जिथे भाऊबीजीच्या दिवशी करोडपती भावाला स्वतःच्या बहिणीच्या घरी जावं वाटत नाही. किती करोडपती असू द्या, बहीण भावाला विसरत नाही. आणि थोडंसं धन वाढू द्या भावाचं, तो बहिणीला विसरल्याशिवाय राहत नाही. दादा, रडू नको रे दादा, ये बाहेर. दादा, जर समाज विस्तव होत असेल तर आपण पाणी झालं पाहिजे. आपण साधू आहोत, आपण योगी आहोत. दादा, अरे आपल्या दातांनी आपली जीभ चावली म्हणून काय कोणी बत्तीशी पाडतं दादा? योगी पावन मनाचं, योगी पावन मनाचं, योगी पावन मनाचं, योगी पावन साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. किती उदाहरणं दिली आई साहेबांनी. जीभ दाताने हवेली, कोणी बत्तीशी पाडली, ताटी उडा ज्ञानेश्वरा. काय वजन होतं आई साहेबांच्या शब्दामध्ये. आजही ती ऊर्जा आहे. ताटीचा अभंग म्हणा, ज्या वेळेला ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हटलं जातं, तळमळतीनं खऱ्या हृदयानं अंतःकरणापासून म्हणून पाहतो अभंग. असं वाटतं बस आता मुक्ताई हाक देते आपल्या दादाला आणि दादा तयार आहेत ताटी उघडायला. जगाचं ज्ञानाचं भांडार
अध्यात्मात आणि वारकरी संप्रदायामध्ये विशाल अशी ग्रंथ संपदा निर्माण करण्याकरताच ज्ञानोबरांनी हा दरवाजा उघडला. वत्साचिनी ओरसे दुबते होय घर देशे झाले पांडवांचे मिसे जगदोद्धरण. निमित्त होतं आईसाहेबांनी ताटी उघडण्याचं, पण खरं ते आपल्याकरता ज्ञानोबरांनी ताटी उघडली. मला असं वाटतं कदाचित मुक्ताबाई सारखं दैवत आपल्या जवळ आलं म्हणून ही ताटी उघडल्या गेली, आपल्याला हे ज्ञान पाहता आलं. आज आपण कुठेही जा, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रवास करा, आपण मुक्ताईनगरचे आहोत, आई साहेबांच्या गावचे आहोत असं म्हटलं की लोक हात जोडतात. आमच्याकरता तुम्ही मुक्ताबाईच आहात. कीर्तनाला जाताना लोक आदरानं सांगतात आज मुक्ताबाईच्या फडाचं कीर्तन होणार आहे. असं अंतकरण भरून येतं, आपली काय लायकी हो, पण मुक्ताबाईने दिलं हे सगळं. किती उपकार. मग ज्याने कोरांना फेकलं होतं ताटी उघडून मुक्ताबाईला उपदेश त्या विसोबांना करायला लावा. गुरुपद दिला आईसाहेबांनी त्याच विसोबांना. पुढे नामदेवरांचे ते गुरु झाले वगैरे वगैरे. एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा. दया ज्यांच्या नाटकात नाही किंवा एखादा गरीब पाहून, एखादा दुबळा पाहून, एखादा संकटात पाहून ज्यांच्या अंतकरणात दया उत्पन्न होत नाही, दया हा ज्यांचा स्वभाव आहे ते धन्य. धन्य ते संसार, धन्य ते संसार. दयावंत जे अंतरे, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी. बरं नुसतं दया आलं असतं तर समजून घेतलं असतं फक्त दया आहे. त्याला जोड लागली दयावंत. भाग्य वेगळं आणि भाग्यवंत वेगळा, धन वेगळं धनवंत वेगळा. इतकी दया, इतकी दया, किती दया की ज्यांच्या दयेनं जगण्याचा जीवनाचा इतिहास जरी आपण अभ्यासला तरी आपलं जीवन दयेनं भरून जाईल म्हणून ते दयावंत आहेत. त्यांच्या जीवनातली दया आपणही कोणावरती करावी ही भावना होईल म्हणून ते धन्य आहेत. कुठे हो दया इतकी आपल्या जवळ आहे का दया? नाव दयाराम पाटील आणि कुत्र्याला भाकर टाकत नाही. वाबे दयाराम, नाव दयाराम नाही होत. आपल्या जवळचं कोणाला काही द्यावं सगळ्यांना नाही वाटत महाराज. अरे 20 क्विंटल कपाशी होणाऱ्याला विचारा तुम्ही काय फवारता, तुमची कपाशी लय जोरदार रोळवून दिसते. तो ते बी नाही सांगत, त्याला वाटते याला बी होईल. आमचा एक मित्र आहे नाशिकला, त्यांना म्हटलं का हो तुमची ती भेळ फार प्रसिद्ध आहे, ती आम्हाला द्या. म्हणे खाऊन जा, 3-4 प्लेटी खा, पण ती भेळ कशी बनवता हे विचारू नका. औरंगाबादला असं जे घरगुती साहित्य तयार करण्याचं म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ ते बनवायचं एक छोटासा कंदील बनवलेला, तो इतका आवडला आणि खुर्चीच्या तुकड्यांपासून बनवलेला. अहो सहज आम्ही ज्यावेळेला मी डीएडला असताना तिथे गेलो आणि त्यांना विचारलं, म्हटलं का हो हा कंदील कसा बनवता, हा प्रोजेक्ट आम्ही आमच्या कॉलेजमध्ये दाखवू, तुम्ही दाखवा. तर म्हणे महाराज वाटल्यास हा कंदील तुम्ही 2-3 दिवस तुमच्या सोबत न्या, पण तो कसा बनवला हे विचारू नका. नाही वाटत आपल्याला मिळालेलं मोठेपण. अगदी सांगतात सगळे विनोदानं. कोणाला तुकोबार तर म्हणतात राजा असू द्या राजा, त्याला मागून पा. तुका म्हणे बळी देता ते निदान, भिकेसाठी कोण राज्य देतो, कोण देतं महाराज राज्य, मागून पा. आता गेल्या महिन्यात माझी आणि मुख्यमंत्र्याची भेट झाली असं तुम्ही गृहीत धरा. मी म्हटलं बा देऊ ठोकून, पण आळंदीकडचे लोक आहे, जमलं नसतं ते विनोद. मला मुख्यमंत्री म्हणत महाराज तुम्हाला काहीतरी द्यावं वाटून राहिलं राजे. म्हटलं द्या ना बा, तुम्हाला 3-3.5 वर्षात पहिल्यांदा काही द्यावं वाटते याचाच आनंद आहे, द्या. नाही पण तरी काय देऊ? म्हटलं बघा तुमच्या विचाराने, आता तुम्हाला एखादी शाल देऊ का महाराज? म्हटलं गठ्ठा आहे बा मा घरी शालीचं. सत्कारातली शाल कोणाच्याच अंगावर पुरत नाही. आज ज्या शाली दिल्या रेमंडच्या त्या अंगावर पुरणार आहेत बरं, नाही तर तुम्ही म्हणाल बा ह्या. म्हणून महाराजांनी उल्लेख केला त्याच्या रेमंडची शाल अगदी उब देणारी, नाही तर सत्कारातल्या शालीने त्या शाली पुरत नाही. मी तर या महिलांना प्रार्थना आहे माझी, तुम्ही पुरुष मंडळी सत्कारातली शाल रिटायर करा आणि तेवढी तुम्ही ते लग्नातली साडी रिटायर करा. बुवा आता लय झालं कौतुक, त्या कोणाच्या कामात येत नाही साड्या, कपाटं भरले घरी, कोणाच्या कामात येतात त्या?
हे खरं आहे. अहो कोणाच्याच नाही ती साडी नुसती फिरत राहते. कारण ह्या महिला दुकानात जाताना म्हणतात साडी द्या, तो म्हणतो कशी दाखवू, हा घ्या द्यायला दाखवा. हे बाई नेशाले मागत नाही, देणारा नेशाला देत नाही, ती साडी नुसती फिरत राहते, या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी. मी माझ्या लग्नातलं सांगतो तुम्हाला. माझ्या लग्नात माझी बहीण आली कोरवली म्हणून, सुवासिन म्हणून. आता आपल्याकडे प्रथा आहे बरोबर आलेल्या पोरीला साडी नेसून द्यायची. आमच्या सासूनं आमच्या बहिणीला साडी नेसून दिली. ती साडी नेसून आमची बहीण घरी आली. आमच्याही स्वागत आला. मी उभा, माय चॅनल उभं, माई ताट घेऊन उभी. तरी माई माझ्याकडे पाहणं, माझ्या बहीणकडेच पाय. म्हटलं आई तू माझ्याकडे पाहणं जरा. नाही म्हणे भाऊ मी बाईच्या अंगावरची साडी पाहून राहिली. म्हटलं बरं आता काय. आमच्या आईने ती साडी पाहिली. आमची म्हणे सुषमा कोणी दिली बाई साडी? म्हणे दादाच्या सासूनं. सोड साडी, याला काय साडी म्हणता का? अशी साडी तू तिनं नेसून द्यावी, तू आणावी, सोड साडी. आमच्या बहिणीने ती साडी सोडली रागा रागात. आमच्या आईने ती साडीची एकदम घडी घातली, छान सुंदर घडी. ती साडी आमच्या आईने कपाटात ठेवली. लग्न झाल्यावर 2 वर्षाने आमच्या घरची मंडळी डिलिव्हरीला गेली. लग्न झालं आणि बायको डिलिव्हरीला गेली असं घडलं नाही. लग्न झाले 2 वर्ष झाले मग ती डिलिव्हरीला गेली. आमच्या जीवनाचा प्रवास होता. आमच्या आईनं 2 वर्ष आमच्या कपाटात ठेवलेली साडी बाहेर काढली. बहुतेक आमच्या सासूचा तुमचा काही कॉन्टॅक्ट असला पाहिजे, लवकर हसलात तुम्ही. आमच्या आईनं तिच्या आईला बरोबर तीच साडी नेसून दिली बुवा. आता ते आमच्या बायकोची माय म्हणजे एकदम विद्वत्ता प्रचुर बाई. आमची सासू एकदम विद्वान बाई. आता गेल्या महिन्यात आमच्या पोराचं बारसं झालं. येताना आमची सासू साडी घेऊनच आली. आमच्या सासूनं आमच्या आईला तीच साडी नेसून दिली. आता तुम्ही मुक्ताबाई फडावरचे माणसं जवळचे म्हणून सांगतो, अजून तरी साडी आमच्या घरी आहे. पाहू आता पुढचा कार्यक्रम कोणता येतो. पण पुढचा कार्यक्रम येईपर्यंत साडी आमच्याच घरी आहे. तुम्ही काय त्याची काळजी करा. काय देऊ महाराज तुम्हाला, बोला. शाल देऊ का? खूप आहेत पडलेल्या. गाडी देऊ का? आई साहेबांनी दिली. मठ देऊ का? मठ. वारकरी साहेब, मी मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यामध्ये वारी करतो, स्वाभिमानानं सांगतो. मी पायी वारीत जातो. बसलेला जेवढा समाज आहे प्रत्येकाच्या चरणावरती प्रार्थना आहे. जर आपली अंतयात्रा निघायच्या वेळेला आपल्या भाऊबंधांनी कोणाला फोन करायचं ठरवलं तर असंच सांगावं, आमचे काका वारले, आमची काकू वारली. फक्त असं म्हणू नये आमच्या घरचा एक पशु मेला, एक जनावर मेलं, तुम्ही त्याला दहन द्यायला या. कारण मामासाहेब म्हणायचे, ज्या माणसाला जीवनामध्ये पायी वारी करायची लाज वाटत असेल किंवा व्यस्तता वाटत असेल जीवनात, तो मेल्यानंतर माणूस मेला असा निरोप देऊ नका, जनावर मेला, पशु मेला असा निरोप देत जा. म्हणून ज्याला उद्धार वाटत असेल त्यानं पायी वारी द्या. नका लाज वाटू देऊ. आता पायी वारीची किती दिवस वाटायचं, किती दिवस व्यस्त राहायचं? 11 महिने व्यस्त राहा. आतापासून संकल्प करा, अधिक मासाचं वर्ष, मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यामध्ये 34 दिवसाचा प्रवास. पालखी सोहळा प्रमुख हरणे महाराज सांगतील त्याच साधनेत, त्याच शिस्तीमध्ये आम्ही करायला तयार आहे. करा संकल्प. सत्य संकल्पाचा दाता नारायण. तुम्ही जर मुक्ताबाईच्या फळावरती हा संकल्प केला तर आषाढी एकादशी झाल्यावर तुम्ही मराल. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला मुक्ताबाई मरू देणार नाही, हे मला सांगायचंय. तोपर्यंत जीवन जगू द्यायची जबाबदारी आईसाहेबांची असेल. मागून घ्या, चांगला संकल्प करा आईसाहेबांच्या दरबार. मी वारकरी माणूस आहे साहेब. पंढरपूरला वारीला जातो. मखमलीची गादी आठवत नाही, एसीचा प्रवास आठवत नाही. पंढरीला गेलेला वारकरी दत्त घाटावरच्या मुक्ताबाईच्या वाड्यात भाऊसाहेबांनी बांधलेला तो वाडा ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला त्या वाड्यामध्ये गर्दी असते. तोबा गर्दी. कुठून मार्ग काढावा, कुठून मुक्ताईच्या दर्शनाला जावं कळत नाही. पण असं वाटतं चंद्रभागेचं स्नान व्हावं, पांडुरंगाचं दर्शन व्हावं. आणि इकडे तिकडे शाही व्यवस्थेपेक्षा इथं लात लागली तरी साधकाची लागेल. वळकटी टाकायला कोपऱ्यात या मुक्ताबाईच्या वाड्यात जागा मिळावी या अपेक्षेनं वारी करतो. तुम्ही काय देता मठ बीट बांधून? आमची माऊली आहे दत्त घाटावरचा मुक्ताबाईचा वाडा. मग काय देऊ तुम्हाला? म्हटलं मला असं वाटतं तुम्ही राजीनामा द्या आणि तुमच्या जागेवर माया नाव घाला, मला मुख्यमंत्री करा. देईल का? नाही ती दया. भिकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी
सर्वस्व. जे राजाला जमलं नाही तुकोबार म्हटलं त्याला मंतकरण मोठं लागतं. आणि आमच्या संतांनी ते दिलं. किती दिलं? किती दिलं? जे आमच्या आई वडिलांनी आम्हाला देऊ शकले नाही तेही संतांनी दिलं. हा, महाराज म्हटले बाप न करी ऐशी माय. जे आईनं जे बापानं केलं नाही ते संतांनी केलं, म्हणून ते अंतरी दयावंत आहेत. का हो? दया करतात ते, एवढ्यावरती ते मोठे आहेत असं धरू नका. ज्यांनी स्वतःचं स्वरूप सोडलं, पद सोडलं, तो काय म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. सगळं सोडलं येथे उपकारासाठी, फक्त उपकार करण्याकरता या जगतावरती संत अवतीर्ण झाले. आले घर ज्या वैकुंठी. स्वतःचं पद, स्वतःची सत्ता, स्वतःचं नाव, सगळं ज्यांनी सोडलं आणि तुमच्या माझ्या उद्धाराला आले ते धन्य. हा अभंग तुम्ही जरा नीट ऐका. कोण धन्य? अगदी सोपा आहे. धन्य ते संसारी. कोण धन्य? अंतरी दयावंत ते धन्य. येथे उपकारासाठी आले ते धन्य. ज्या घर वैकुंठी ते धन्य. लटिके वचन नाही ते धन्य. मधुरावाने देही उदासीन ते धन्य. मधुरावानी ओठी ते धन्य. तुका म्हणे वाव पोटी ते धन्य. विठोबा रखुमाई, गाडी वाजवा, भजन करा. लटिके वचन नाही, खोटं जे बोलत नाही. देही उदासीन. जे उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास. नाठवणी देह पायाचे चिंतन. नवे नवे अथ पृच्छामि संसिद्धिम योगिनाम परम गुरुम पुरुषस्य यत् कार्य प्रिय मानस्य सर्वथा. श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आहे. विचारतायत त्यांना, हो तुम्ही तो योग्यांचे गुरु आहात, समर्थ आहात, तुम्ही का स्वतःकडे लक्ष देत नाही? महाराज म्हटले आम्ही देहावरती उदास आहोत. हा देह ज्यानं दिलाय हे त्यालाच समर्पित करायचं ही भावना. देही उदासीन. उदास आहे देहावरती. किती उदास? की त्या उदासीनतेमध्ये मध्ये आपला या देहातला प्राण कधी निघून जाईल का याची ही तमाजे बाळगत नाही. इतके धन्य, इतके उदासीन खऱ्या अर्थानं ते धन्य आहेत. आपल्यालाही ती उदासीनता, ती अवस्था प्राप्त व्हावी अशी प्रार्थना आईसाहेबांच्या या दरबारामध्ये करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थाने ती निष्ठा देहावरती उदास होण्याकरता माणसाच्या जीवनात निष्ठा लागते. सहज नाही उदास होत माणूस. नाठवणी देह पायाचे चिंतन हे प्रमाण म्हणायला सोपं आहे. देहाचा आठवणं होणं, आपण तर कीर्तनात बसल्यावर 50 असणं बदलवतो. बदलावे वाटतात का? त्याचं कारण असं आहे, आपण आपल्या देहावरती उदासीन नाहीत. आपण आसक्त आहोत या देहावरती. प्राण गेला तरी चालेल, पण जे परमात्मा करतोय ते मी डोळ्यानं पाहत राहील, त्याचं स्वरूप पाहत राहील. किती पाहत राहील? किती पाहत राहील? रामायणामधला एक छोटासा किस्सा फार सुंदर. प्रभू श्रीराम उद्या युद्धाला जाणार आणि युद्धाला जात असताना आपण तयारीनिशी गेलं पाहिजे. हे क्षत्रियाचं काम आहे. आपण क्षत्रिय आहोत, गेलं पाहिजे आपण. पण युद्धाची तयारी म्हणतात शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये रक्त सांडावं लागत नाही. कदाचित ईश्वराने ते शिकवावं रामायणामध्ये.
प्रभू श्रीरामानं आपला बाण घेतला आणि घासायला लागले, धार लावायला लागले त्या बाणाला. घासायचा, पाण्यात बुडवायचा, डबक्यात घासायचा, बुडवायचा, घासायचा, बुडवायचा, घासायचा. पण प्रसंग असा घडला, प्रभू श्रीरामाने निशाण्यावरती घासणारा बाण ज्या वेळेला लक्षपूर्वक पाहला तर काही वेळाने तो बाण लाल झालेला दिसला, त्याला रक्त लागलेलं दिसलं. ज्या अर्थी या बाणाच्या टोकाला रक्त लागलंय याचा अर्थ असा आहे कोणाच्या तरी जीवाला छेदून बाहेर आलेला हा बाण आहे. पण कोण आहे? मी तर काही करत नाही, मी तर घासतोय. हा, पण मी घासण्याच्या क्रियेमध्ये हा बाण डबक्यामध्येही बुडवतोय. डबकं लाल झालेलं ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला लक्ष गेलं, एका बेडकाला तो बाण लागला होता. तो बेडूक समोरच अगदी शेवटचे श्वास मोजतोय आपल्या आयुष्यातले तरी ईश्वराकडे पाहत होता. प्रभू परमात्मा भगवान श्रीरामचंद्र विचारतायत त्या बेडकाला, बेडका का रे बाबा, काम नसतानाही एरवी डराव करत असतो, लेका बाण तुझ्या पोटात चालला तरी तू आवाज दिला नाही, ओरडला नाही, का रे असं केलं? त्या बेडकाने दिलेलं उत्तर होतं, देवा जग वैरी झालं की ओरडता येतं, आज तू वैरी झाला, कोणाच्या नावाने ओरडू? अरे जग वैरी झाल्यावर तुझ्या नावाने ओरडणं सोपं आहे, पण तू वैरी झाल्यावर ओरडायला काही शिल्लकच राहत नाही रे. तू वैरी झाल्यानंतर देखील जे कृपा करतं ना ते पाहताना जीव गेला तरी चालेल, देह काय हा प्राण गेला तरी चालेल, पण तुला पाहत राहावं. इतके जे उदास आहेत, इतकी उदासीनता आपल्याला कधी मिळेल? इतका सोपा विषय नाही तो. म्हणून कोणाच्याही जीवनामध्ये धन्यता प्राप्त होत नाही. जी माणसं मोठी आहेत, बाबा नेहमी सांगतात, त्यांनी काहीतरी पायाखाली घेतलाय सहज, कोणी मोठं होत नाही मोठं होत. म्हणून देही उदासीन उदास आहेत ते धन्य. जावं त्यांच्याकडे. महाराज आतापर्यंत गेलो नाही, आता जावं म्हणतात तुम्ही. काही ती उपेक्षा करतील आमची? कितीही आघात तुमच्या जीवनावरती झाले असतील, तुम्ही व्यस्त असाल त्या आघातामध्ये, नाही जाऊ वाटलं तुम्हाला, परमार्थिक साधनेचा परिपाक होतोय असं ऐकलं असेल, करून यावा असं कधी वाटलं नसेल, सोप्या भाषेमध्ये साधना करावी असं कधीच वाटलं नसेल, पण आता जर वाटत असेल आणि तुम्ही त्यांच्याकडे जात असाल, अहो त्यांचं अंतःकरण, त्यांचं हृदय इतकं मोठं आहे, इतकं मोठं आहे की तुम्ही कितीही खालच्या पातळीचे असलात तरी ते तुम्हाला